चला आज आपण मिरचीची भाजी बनवूया। मी इथं पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहे। अशा पोपटी मिरच्या घ्यायच्या आहे, जास्त तिखट नाही घ्यायच्या। अशा एकदम टेस्टी भाजी होते। आता आपल्याला छोटे छोटे पीस न कापून घ्यायचे आहे। बघू शकता, जास्त मोठे पण नाही जास्त छोटे पण नाही, असे या पद्धतीने आपल्याला काटून घ्यायचे। मी आतमधल्या बिरड्या नाही काढलेल्या आहे, कारण आपण धुवून काढणार आहे, त्याच्यात बिरड्या निघून जातील। तर आपल्याला व्यवस्थित काटून घ्यायचं आहे। बघू शकता, आपण इथं काटून घेतलेली मिरची या पद्धतीनं काटून घ्यायची। आता एका बॉईलमध्ये काढून घ्यायची आपल्याला मिरची, आणि काढणं झाली की या पद्धतीनं आपल्याला आता तिच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, आणि 2 पाण्यानं चांगलं त्या आतमधल्या बिरड्या आहे ना ते काढून घ्यायचे, म्हणजे आपली भाजी मिरचीची एकदम चटपटीत होईल, जास्त तिखट नाही होणार। आता आपल्याला स्वच्छ आता एक पाण्यानं धुणं झालेलं आहे, तर परत पाणी ॲड करायचं आहे तिच्यात। तर मी गॅसवर कढई ठेवणार आहे। कढईत आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल टाकणं झालं की चांगलं तेल तापू द्यायचं आहे, आणि जिरं टाकायचं आहे। जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे, आणि कुटलेला लसूण टाकायचं आहे, एकदम छान चव यासाठी। जास्त लसूण आपल्याला गोल्डन कलर भाजून नाही घ्यायचा, थोडा हेच ठेवायचा आहे। तर आपल्याला कट केलेली मिरची टाकायची तिच्यामध्ये, आणि व्यवस्थित मिरची परतून घ्यायची एकजीव होसलो। बघू शकता, चांगला एकजीव होसलो आपल्याला मिरची चांगली परतून घ्यायची या पद्धतीनं। आता 5 मिनटं आपल्याला झाकण लावून शिजवायची। बघू शकता किती छान शिजलेली आहे। आता आपल्याला बघू शकता तुम्ही, आता आपल्याला तिच्यात लाल तिखट 1.5 चम्मच आणि 1.5 चम्मच लाल तिखट टाकलं, धनिया पावडर, थोडासा गरम मसाला आणि हळद, आणि आता आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार। आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं। चटलोक एकत्र होत नाही ते सगळं मसाले या पद्धतीनं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता किती छान झालेली। तर आपल्याला तिच्यात शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे 2 चम्मच, बघू शकता तुम्ही, आणि व्यवस्थित आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम छान होते मिरची, एकदा नक्की ट्राय करत जा। बघू शकता किती छान झालेली। आता तिच्यामध्ये फेटलेली दही टाकायची आपल्याला, अर्धी वाटी टाकायली। आता आपल्याला त्याच वाटीनं अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे मिरचीमध्ये। पहिले मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, आणि पाणी टाकायचं आहे। तर पाणी टाकलेलं आहे। आता चांगलं आपल्याला तेल सुटलं, चांगली भाजी शिजवून घ्यायची। बघू शकता किती छान शिजलेली आहे, एकदम छान झालेली आहे आपली भाजी। तुम्हाला अशीच नक्की ट्राय करा जा। आता आपल्याला वरतून कोथिंबीर टाकायची, आणि तुम्ही चपातीसोबत आणि भातासोबत खाऊ शकता। भातासोबत तर एकदम टेस्टी लागत होती, बघू शकता। आता बघू शकता, मी तुम्हाला एक घास खाऊन दाखवणार आहे, एकदम भारी झालेली होती, एकदा नक्की ट्राय करा जा। एवढी छान झालेली होती ना। सबस्क्राईब करायला विसरू